शिरोळ इथल्या गणेश टॉप जवळील मुख्य मार्गावर मोटरसायकलवरून खाली पडून 13 वर्षीय मुलगी उसानं भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली। कुमारी गंगा पिंटू वनमोरे राहणार दत्तनगर असं तिचं नाव आहे, तर आई वडील जखमी झालेत। ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे। घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की पिंटू रामचंद्र वनमोरे, पत्नी संजना, मुलगी गंगा हे तिघेजण मोटरसायकल क्रमांक MH09DP 4293 ही घेऊन सायंकाळी येथील बुवाफन मंदिरासमोरील आठवडी बाजारात गेले होते। बाजार घेऊन रात्री 8:30च्या सुमारास हे तिघेजण मोटरसायकलवरून घरी जात होते। दरम्यान गणेशनगर स्टॉप जवळ आले असता उसानं भरलेले ट्रॅक्टर क्रमांक MH44S 8760 या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिंटू वनमोरे हे आपल्या मोटरसायकलवरून ओव्हरटेक करत होते। याच दरम्यान अपघात होऊन मोटरसायकलवरून खाली पडलेल्या गंगा पिंटू वनमोरे या 13 वर्षाची मुलगी ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीच्या चाकाखाली सापडली। तिच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे संपूर्ण डोक्याचा चेंदामेंदा झाला होता। त्यात ती जागीच ठार झाली, तर आई वडील यांच्या हाताला दुखापत झाली। अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। स्थानिक नागरिक व पोलिसांनी तात्काळ अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेत घालून उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। या अपघातानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती। शिरोळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू होतं। दरम्यान अपघातातील ट्रॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलाय।